नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामी समर्थ महाराजांचे 11 चमत्कार पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आज आपण अक्कलकोट निवासी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील काही प्रसिद्ध चमत्काराविषयी जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या आयुष्यात असंख्य भक्तांचे दुःख दूर केले. आजही लाखो भक्तांना त्यांच्या कृपेचे अनुभव येतात, त्यांची प्रचिती येते. नंबर 1. भक्तांच्या मनातील विचार ओळखणे. स्वामी समर्थ महाराजांकडे अनेक भक्त आपल्या समस्या घेऊन येत असत. विशेष म्हणजे भक्तांनी काही सांगण्याआधीच स्वामी त्यांच्या मनातील विचार ओळखत आणि त्यावर उपायही सांगत. त्यामुळे लोकांना त्यांची प्रचिती आली होती आणि लोक त्यांना साक्षात दत्तगुरु अवतार मानत. नंबर 2. असाध्य रोगापासून मुक्ती. अनेक भक्त गंभीर आजारांनी त्रस्त होते. वैद्य औषधे निष्फळ ठरत होती. अशा वेळी स्वामींच्या कृपेने आणि आशीर्वादाने लोकांना आरोग्य लाभल्याच्या कथाही प्रसिद्ध आहेत. नंबर 3. गरीब भक्तांची आर्थिक संकटातून सुटका. अनेक गरिबांना रोजगार, व्यवसाय किंवा उपजीविकेचा मार्ग मिळावा म्हणून स्वामी मार्गदर्शन करत असत. त्यांच्या कृपेने अनेक कुटुंबाचे जीवन बदलल्याचेही सांगितले जाते. नंबर 4. संतती प्राप्तीचा आशीर्वाद. ज्या दाम्पत्यांना अनेक वर्ष मूल होत नव्हते, त्यांनी स्वामींची सेवा केली आणि प्रार्थनाही केली स्वामींना. अनेक भक्तांच्या कथानुसार त्यांना संतानप्राप्तीचाही आनंद मिळाला. नंबर 5. संकटाची पूर्वकल्पना. काही भक्तांना येणाऱ्या संकटांचा इशारा स्वामी आधीच देत असत. त्यामुळे अनेक लोकांचे मोठे नुकसान होता टळायचे. नंबर 6. अन्नाचा चमत्कार. अनेक प्रसंगी कमी अन्नातून अधिक लोक भोजन करून जायचे, अधिक लोकांना भोजन मिळायचे. अशा कथा बरेच भक्त सांगतात. स्वामींच्या कृपेने कोणालाही उपाशी राहायची वेळ येत नसायची, अशी श्रद्धा आहे. नंबर 7. दूर असलेल्या भक्तांचे रक्षण. भक्त कितीही दूर असला तरी स्वामी त्यांच्या मदतीला धावून यायचे, असा लोकांचा अनुभव आहे. संकट समयी स्वामींचे स्मरण केल्याने मार्ग मिळाल्याचेही भक्त सांगतात. आणि असंही असायचं की बाबा भक्त लांब आहे, त्यांची स्वामी दर्शनाला यायचीही खूप इच्छा आहे. अशा वेळी स्वामी त्यांना साक्षात दर्शन द्यायचे, अशी ही कथा सांगतात. नंबर 8. प्राणीमात्रावरील करुणा. स्वामी समर्थ सर्व जीवांवर प्रेम करत असतात. माणसांवर, जनावरांवर, झाडांवर, फुलांवर, वेलींवर. स्वामींच्या मनात प्रत्येकासाठी करुणा असायची. यावरूनच त्यांच्या करुणामय स्वभावाची प्रचिती आपल्याला येते. नंबर 9. अहंकारी लोकांना योग्य मार्ग दाखवणे. जे लोक गर्विष्ठ किंवा चुकीच्या मार्गावर असत, त्यांना स्वामी योग्य मार्ग दाखवत. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत स्वामी. नंबर 10. अनेक भक्तांना दर्शन. अनेक भक्तांनी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी स्वामींच्या दर्शनाचे अनुभव घेतलेले आहेत. संकट समयी स्वामींची उपस्थितीही अनेक लोकांना आलेली आहे. ज्यावेळेस आपला भक्त संकटात असायचा त्यावेळी स्वामी साक्षात जाऊन त्याची सुटका करायची. अशाही बऱ्याच कथा आपण ऐकलेल्या आहेत. नंबर 11 आणि महत्त्वाचं, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या स्वामींचे ब्रीदवाक्यच म्हणूया आपण याला. हे स्वामी समर्थांचे सर्वात प्रसिद्ध वचन मानले जाते.
लाखो भक्त या वचनातून धैर्य आणि आशा मिळवतात. जीवनातील कठीण प्रसंगातही श्रद्धा आणि विश्वास ठेवण्याची प्रेरणा या वचनातून मिळते. उदाहरणार्थ आपण स्वामी भक्त आहोत. आपले एखादा मित्र मैत्रीण संकटात आहे आणि आपण त्यांचे सांत्वन करत आहोत. सांगतो ना आपण त्यांना की बाबा भिऊ नको, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वामी नक्की तुला मदत करतील. असंच हे भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामींचं आपल्या ब्रीदवाक्यच. चला मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांचे जीवन भक्ती, करुणा आणि श्रद्धेचा संदेश देणारे आहे. त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवून सत्कर्म करत राहा, सेवा करत राहा, नामस्मरण करत राहा. तुम्हाला स्वामीची प्रचिती आपोआप येईल आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकताच निर्माण होईल आणि सर्व सकारात्मकच नक्की होईल स्वामींच्या कृपेने. शेवटी सर्वजण आता एकदा मनापासून कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.